राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि हा दुसरा दिवस नेमका कोणकोणत्या घडामोडी दाखवणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कांद्याचे घसरलेले दर, जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप, सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला अल्टिमेटम, महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दुसरा दिवस नेमका कोणत्या मुद्द्यांवरून गाजतो हे देखील पाहावं लागेल। आज विरोधक तर आपण पाहिलं थोड्याच वेळापूर्वी कांद्याच्या दरावरून आक्रमक झालेले आहेत आणि आता कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालून विरोधी पक्षातले आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करत असल्याची ही थेट दृश्य आपण आता पाहतोय। कांद्याच्या माळा गळ्यात घातलेले विरोधी पक्षातले आमदार शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करतायत। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत सत्ताधारी पक्षातले इतर सर्व आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात आणि त्यानंतर आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होईल। मात्र त्याआधी दुसरीकडे विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्री हे विधान भवनामध्ये प्रवेश करत असतानाच विरोधकांची एकीकडे सुरू असलेली घोषणाबाजी। तर ही थेट दृश्य एक एक करून आता विरोधी पक्षातले आमदार सामील होत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुरू असलेलं त्यांचं आंदोलन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी केली जाते आणि कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्यात विरोधकांनी। हातामध्ये कांद्याच्या टोपल्या घेऊन ज्या पद्धतीने आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी आमदार एक एक करून या विधान भवनामध्ये प्रवेश करतायत, त्याच दरम्यान बाजूला पायऱ्यांवरती उभं राहून विरोधकांचं हे आंदोलन। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विधान भवना परिसरातून। विनोद, विरोधी पक्षांचं खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। कापूस आणि कांद्याला भाव देत नाही सरकार, असा विरोधक यातनी आंदोलन करत आहे आणि कापसाची माळ आणि कांद्याची माळ घेऊन या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यासमोर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्ष नाहीत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांनी हा आंदोलन करायला सुरुवात केली आहे। भरपूर कांदे घेऊन या ठिकाणी आले आहेत आणि ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची पिळवणूक होते, कांद्याचे दर पाडले जातात, कापसाचे दर पाडले जातात, त्याच्या विरोधात हा आंदोलन सुरू आहे। सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका कांदा निर्याताची करावी, कापूस निर्याताची करावी, कारण कापूस आणि कांदा आयात मोठ्या प्रमाणात केले असल्यामुळे कांद्या आणि कापसाचे दर पडले होते, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आणि शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी या ठिकाणी विरोधी पक्षांची आहे। विरोधकांचा जो आंदोलन आहे तो आगळा वेगळा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गळ्यात कांद्याची माळ, गळ्यात कापसाची माळ आणि टोपी कापसाची असा एक या ठिकाणी चेहरा मोहरा तयार करण्यात आला आहे आणि तसा आमदार या ठिकाणी आंदोलन करत आहे। महत्वाची गोष्ट अशी आहे की काही क्षणांमध्ये काही वेळ आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी गेले आहेत आणि त्यांनी आंदोलन बघितलं आहे आणि त्या आंदोलनावर आपली कुठली प्रतिक्रिया न देता निघून गेले। मात्र आता काही क्षणांमध्ये त्या वरती जे सभागृहामध्ये आहेत ते बैठक सुरू असल्याचे बोललं जात आहे आणि 10 वाजता ते महाविकास आघाडीची जी बैठक आहे ती सुरू झाली आहे आणि त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन एकंदरीत जे शेतकऱ्यांची बाजू घेणारा सरकार कसं करता येईल, शेतकऱ्यांच्या बाजूने कसे निर्णय करता येईल यासारखे अनेक प्रहार सभागृहात करणार आहे। जी विनोद, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। तर अधिवेशनात